सन्माननीय पाहुणे मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजवरती यायचंय। पहिला सामना या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना या स्पर्धेचा इथून होईल श्री गणेशा। मॅचला होईल ऑन गेम ऑन। बघा दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्या 12th मॅन हे पाठवून द्यायचे, कारण का ज्यावेळेस 12th मॅन देतात नाही ते त्यावेळेस आम्हाला हे सोपं जात असतं। रखदादा आपला 12th मॅन पाठवून द्यायचंय। तसेच पूर्वांचलला देखील विनंती असेल की आपण देखील आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आणि ड्रेसिंग आणि चेसिंग ह्या दोन्ही कंपल्सरी असणार आहेत, याची नोंद घ्यायची। चला आपण मॅच स्टार्ट करूया, आपण गेम प्ले करूया। आपण उशीर भरपूर झालेला आहे, 10:32 झालेली आहेत। खेळाला सुरुवात करतोय आपण। बलवंत जोशी यांची उपस्थिती या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतं। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। माझ्यासोबत आज मयूर पाटील, युवा टॅलेंट समालोचक आमच्या गावातील, त्याचा आवाज तुम्हाला 2 दिवस ऐकायला मिळेल। सामन्याला सुरुवात करायची आहे, खेळाला सुरुवात करायची, पंचांना विनंती असेल 12th मॅन पाठवून द्यायचे कंपल्सरी। लक्षात घ्या, आपण ज्याचा असेल तो सेफ असेल, ज्याचा नसेल त्याला पॅनल्टी असेल, लक्षात घ्यायचे आपण। चला दोन्ही टीमचे आलेले आहेत, गेम ऑन। तर सलामीची जोडी मैदानामध्ये येते, सुमित आणि मिथुन, आणि गोलंदाजीसाठी तयार होते ते गोलंदाज टार्झन। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की सामना हा 4 षटकांचा असणार आहे। चला सामना 4 षटकांचा असणार आहे। पहिला सामना उद्घाटनीय सामना आहे, त्यामुळे थोडस उशीर झालेला आहे। मात्र आजच्या दिवसामध्ये आम्हाला खूप सारे सामने कव्हर करायचे आणि बघा प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची की 38 सर्कल मध्ये 3 खेळाडू कंपल्सरी असणार आहेत। 38 सर्कल मध्ये पंच 3 खेळाडू कंपल्सरी असणार आहेत आणि दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू देण्यात येणार आहे। वाईड आणि भीमर साडी। तर मॅच होते पहिला चेंडू आर्यन चषकाचा आणि पहिल्या चेंडूवरती जी सुरुवात पाहिजे होती, जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात बॅटर सुमितच्या बॅटमधून या स्पर्धेची सुरुवात षटकाराने करताना इथे सुमित। काय सुरुवात इथे पाहायला मिळते, अतिशय सुंदर फटका, माहिती फटका आणि पहिल्याच चेंडूवरती या स्पर्धेमध्ये दाखवून देताना बॅटर सुमित की मी इथनं माझा खेळ स्टार्ट करतोय। 6 धावाने होते श्री गणेशा टीम। जय रखा दादाचं काय सुरुवात इथे पाहायला मिळते। टार्झन याच्या पहिल्याच चेंडूवरती टार्झन याला इथं मात्र आसमान दाखवताना बॅटर सुमित। टार्झन पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, बॅटची एज आणि एज ऑन गॉन। सुमित याची खेळी संपुष्टात। पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, तिथून मात्र थोडंसं धैर्य ठेवणं गरजेचं होतं, इथे मात्र चुकी केली। दुसरा देखील चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या मारण्याचा चेंडू प्रयत्नामध्ये सुमित बॅक टू द डगआउट। खेळी होते संपुष्टात, संघाला लागतोय पहिला हादरा। नवीन बॅटर मैदानामध्ये अजय येतोय। अजय न्यू मॅन इन। 4 षटकांचा सामना, 3 खेळाडू 38 सर्कल मध्ये कंपल्सरी असणार आहेत। काय सुरुवात इथे करून दिली होती
आणि मात्र काय त्यानंतरचा चेंडू इथे हाताळला गोलंदाज टार्झन याने दाखवून दिलं. तू सुद्धा एक बॅटर असशील तर मी देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त करताना गोलंदाज टार्झन षटकातील तिसरा चेंडू घेऊन सामना करेल नवीन बॅटर अजय. हो, यावेळेस मात्र चिप केलेला हवेमध्ये चेंडू जातो तो शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, एक धाव पूर्ण. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणावी जरी लागली इथे असेल तरी मात्र एक विकेट इथे प्राप्त करताना गोलंदाज टार्झन आपल्या या पहिल्या षटकाच्या स्पेलमध्ये. आपण पाहतात आर्यन चषक 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम या ऐतिहासिक क्रीडानगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पंच गोकुलदास पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतरने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 या आकड्यावरती. बघा रक्कादादा संघाच्या सर्व फलंदाजांना पारितोषिक इथं लागलेल्या सचिन तसलाने यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक शेतकऱ्यांच्या हॅट्रिकसाठी पुढे गेलेला आहे. मिथुन म्हात्रे दाखवून दिलेला आहे की माझं क्रिकेट अजून संपलेला नाहीये. काय फटका जबरदस्त, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला पाठवला, स्ट्रेट षटकार येतोय 6 धावांसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. काय फटका इथे सजवला मिथुन म्हात्रेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. आर के पाटील गॅलेरला सलामी देताना. बघा आमचे व्हॉलेंटियर्स यांना विनंती असेल की नवीन चेंडू लगेच आपण मैदानामध्ये द्यायचंय. खेळ थांबलेला पाहिजे, खेळ थांबला नाही पाहिजे मित्रांनो, कारण का आजच्या दिवसामध्ये आम्हाला खूप सारे सामने हे कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या चेंडूची पूर्तता करायची आहे. विनंती असेल दुसरा चेंडू द्यायचा आहे लगेच. चला, आणि व्हॉलेंटियर्स जे कोणी असतील ना, आयोजकांना विनंती असेल की खेळ आपला थांबलेला नाही पाहिजे, कारण का सामने चालू राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक संघ हा 4 षटक खेळेलच ह्याची आपल्याला फक्त एक पाहणी करायची, कारण का कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नाही पाहिजे. मिथुन म्हात्रे पुन्हा एकदा यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र होते चूक आणि ही चूक पडते मागात. चेंडू जातोय पॉइंटच्या रिजनला, येतोय 4 धावांसाठी चौकार. चांगला खेळ पाहायला मिळतोय मिथुनच्या माध्यमातून. मोठा फटका, पुन्हा एकदा मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे आणि कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच इथे गोलंदाज टार्झन यांनी मात्र दाखवून दिले संदेश पाटील. षटकार खाल्ल्यानंतर 2 विकेट इथे प्राप्त केले. जरी 2 षटकार या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले असतील ना, तरी मात्र जे षटकार मारणारे फलंदाज होते ना, त्यांना मात्र डगआउटच्या दिशेने पाठवण्यात यश आलेले इथे गोलंदाज टार्झन याला. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती 18 या आकड्यावरती जाताना. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, मात्र विकेट इथे 2 प्राप्त करताना गोलंदाज टार्झन. सुरुवात चांगली आपल्याला चांगली म्हणावी लागणार आहे रक्कादादा या संघाची, मात्र ते विकेट देखील त्यांचे 2 गेलेले आहेत. त्यामुळे 50-50 अवस्थेमध्ये आपण पहिल्या षटकाला मानू शकतो. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. बघा पंचांना विनंती असेल की पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं कंपल्सरी आहेत. जर त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंपल्सरी झाले नाहीत तर 38 सर्कलमध्ये अजून एक खेळाडू घेण्यात येईल. वेळ वाचवायचा आहे. आपण वेळ वाचवाल तर आपल्याला 4 षटकं खेळण्यासाठी कंपल्सरी लागणार आहे. चला, पंच मॅच ऑन ची इथे इशारा करतायत. गोलंदाज येतोय तो संदीप चंदन गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल तो. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न अजय याचा. चेंडू निर्धाव जातो. नवीन बॅटर विजय आल्या मैदानामध्ये. जयेश म्हात्रे, टोपी घातलेला जयेश म्हात्रे, त्यामुळे समजून येत नाही काय फटका इथे सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. वॉट अ शॉट, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. आणि या पॉवर प्लेचा फटका इथे दाखवताना जयेश म्हात्रे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू या गावातील. वेलकम जादूगार कैलास नाईक, त्यांनी देखील क्रिकेट खूप गाजवलं.
काय फटका जयेश मात्रे याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. आता मात्र थोडंसं फील्ड सेट मध्ये चेंज करताना इथे पूर्वांचलचा संघ जयेश मात्रे इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेने जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करताना आय थिंक टार्झन चांगली फेकी. तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करून घेण्याची. एका धावाने संघाची धाव संख्या 23 या आकड्यावरती जाताना चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश मात्रे हो यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. ऑफसाइड यॉर्कर चेंडू ऑफसाइडच्या रिझनला पूर्णपणे बीट होताना बॅटर विजय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. यावेळेस मात्र कुठेतरी स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खराब चेंडूची हाताळणी करताना धावसंख्या 24 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो रखत संघाला. हो यावेळेस मात्र सुंदर फटका. चेंडूला हलक्या हाताने ढकललं होतं फक्त ऑनसाइडच्या रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे ऑफसाइडला. एकच धाव एक धावाने संघाची धावसंख्या 25. 25 या आकड्यावरती. गोलंदाज तयार चंदन. सामनागारील जयेश मात्रे. एक चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. जयेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत यष्टीरक्षक येतोय. इथे मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. मात्र स्टॉप करण्यामध्ये यश आलेलं आहे. तोपर्यंत चेंडू जातो निर्धाव. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 25. चांगली स्थिती आता मात्र म्हणावी लागणार आहे. आपण 2 षटकांमध्ये 25 धावा येणाऱ्या जर 2 षटकांमध्ये अजूनही 25 ते 30 धावा आल्या ना तर 55 धावांचं 50-55 धावांचं एक चांगलं टार्गेट इथे सेट करू शकतात. यश 11 चाविंद्रा आणि रिग्नेश 11 राहणार. व्हॉट अ मॅच. बिग मॅच. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो. एक मोठा सामना प्रेक्षकांना याच्या नंतर पाहायला मिळणार आहे. चाविंद्रा विपक्ष रिग्नेश राहणार. दोन्ही मातब्बर संघ. एका संघाने या ग्राउंड वरती आतापर्यंत एक फायनल आय थिंक माझ्या नजरेमध्ये जिंकलेले. रिग्नेश संघाला देखील यश आलेलं नाहीये या ग्राउंड वरती स्पर्धा जिंकण्याची. मात्र एक मोठं नाव आहे या फॉर्मॅट मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका सुंदर आहे. काय जबरदस्त फटका. लॉंग लेगच्या रिझनला येतोय 6 धावांसाठी षटकार. बॅटर विजय याच्या बॅट मधून 6 धावाने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. नवीन चेंडूची पूर्तता करायची. चला लगेच आमचे जे व्हॉलंटियर असतील विनंती असेल की बाहेर गेलेला चेंडू लगेच आपण पाठवायचा आहे. प्रशांत गोलंदाजीसाठी. बॅटर विजय याच्या बॅट मधून हा षटकार. आमच्या व्हॉलंटियर्सला विनंती असेल की आपण चेंडू बाहेर गेलेला लगेच पाठवायचंय. प्रशांत याच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार मारताना पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील इथे षटकार आला होता. आघात केला होता या षटकाराने स्पर्धेचा. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतो विजय याच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचा आगमन झालेलं आहे. इथे मात्र फटका सजवलाय. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या रिजनवर. जगदीश नाईक यांना विनंती असेल की आपण VIP डायज वरती यायचंय. एक जबरदस्त खेळाडू. असे खेळाडू ज्यांच्यामुळे क्रिकेट आज या भिवंडी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झाला. ज्यांना पाहून अनेक जणांनी आपली क्रिकेट खेळण्याची इच्छा केली आणि ती दाखवली आणि आपलं नाव केलं. जगदीशजी नाईक यांना विनंती असेल की आपण VIP डायज वरती यायचा. मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या रिजनला आणि सुरेंद्र इथं मात्र कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. इथं खेळी संपुष्टात येते. बॅटर जयेश मात्रे याची. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रकाश येतोय. आता मात्र प्रकाश स्वतःमध्ये सामने तर आहेत सूर्यप्रकाश मध्ये. प्रकाशाला मात्र प्रकाश कामगिरी करायला लागणार आहे. VIP डायज वरती आमचे सर्व मान्यवर
मॅचचा आस्वाद घेताना या आर्यन चषकाची सुरुवात दरवर्षी ही स्पर्धा एक मोठ्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. नवीन बॅटर प्रकाश येतोय. अमोल तरे, वेलकम अमोल तरे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर इन दिस विलेज. आणि त्यांचे जे पिताश्री होते विठ्ठल काका या आपल्या आहेत, क्रिकेट खेळत होते, एक जबरदस्त क्षेत्ररक्षक होते. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू अजूनही या तिसऱ्या षटकातील बाकी आहे. मोठा फटका आणि इथे मात्र काऊ कॉर्नरला क्लिअर करताना बॅटर प्रकाश, इथे महाफटका, 6 धावांसाठी जातोय षटकार. काय फटका सजवला इथं प्रकाशाने, अतिशय सुंदर फटका. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती 38 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम रख्खादादा या संघाची. आज जर आपण पाहिला नितीन दादा म्हात्रे यांचं देखील येणं बाकी आहे. ते देखील एक जबरदस्त बॅटर आहेत, जबरदस्त गोलंदाज आहेत, चांगले खेळाडू आहेत, ज्यांनी अनेक खेळाडूंना आपल्या चांगल्या टिप्स मधून घडवलं. असे नितीन दादा म्हात्रे, त्यांचं देखील येणं बाकी आहे. आणि नक्की ज्यावेळेस ते मैदानामध्ये उतरतील ना, अनेक प्रेक्षक असतील, पाहुणे असतील, त्यांना पाहण्याकरता उत्सुक असतील. कारण का त्यांनी क्रिकेटला बघा बरंच काही दिलेलं आहे. अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतायत आणि चांगले चांगले टिप्स आम्ही नेहमीच त्यांच्या माध्यमातून ऐकत असतो. गोलंदाज सुरेंद्र येतोय, सुरेंद्र आझाद, ज्याने चांगली कामगिरी केली होती मागच्या सीझन मध्ये. गोलंदाज सुरेंदर. चला यानंतर यश 11 चाविंद्रा आणि रिग्नेश राणाल, दोन्ही मोठे संघ, एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विनंती असेल की आपण या शेवटच्या षटकाच्या समाप्तीनंतर व्हीआयपी डायसच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. 1 धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 39 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जयेश असतील, चांगली बॅटिंग केली, मिथुन म्हात्रे असतील, सुमित असतील, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रकाशाच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा मारलेला चेंडू जातोय आणि इथे मात्र होते चूक. पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार 45 या षटकाराने आता मात्र धावसंख्या डेंजर झोन मध्ये जाताना मौका आणि छक्का या दोन गोष्टी आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळाल्या. काय जबरदस्त इथं बॅटिंग करताना बॅटर प्रकाश, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. अतिशय सुंदर फलंदाजीचा नमुना इथे पेश करताना प्रकाश. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल, आयोजकांनी देखील व्हॉलेंटियर्सला एका तंबी द्यायची आहे. व्हॉलेंटियर सेट करून घ्यायचे. गोलंदाज सुरेंदर. हो, पुन्हा एकदा काय फटका आहे, अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. बॅटच्या रडर मध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. माहिती 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 षटकार. आणि इथे या स्पर्धेची पहिली षटकारांची हॅट्रिक पूर्ण करताना बॅटर प्रकाश याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. पहिल्या मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक इथे सेट करताना प्रकाश. ओ, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. प्रेशर 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 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुरेंद्र याच्यावरती 52 52 धावा. धावसंख्या इथे मात्र डेंजर झोन मध्ये जाताना का मॅच इथे मात्र इथे पहिलीच मॅच. अतिशय सुंदर धमाकेदार सुरुवात आर्यन चषकाची. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ब्लाइंड शॉट पाहायला मिळतोय.
कुठल्याही प्रकारची नजर नव्हती चेंडूवरती आणि फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं प्रकाशाने. तोच बॅटर ज्याने षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली, त्या बॅटरकडून अपेक्षा नव्हती या फटक्याची. आता मात्र सुरेंद्र कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लोअर फुटचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्यामध्ये यश नाही आलेलं नाही आणि तोपर्यंत संधी एक चौटीदा पूर्ण करून घेण्याची. या एका धावेने संघाची धावसंख्या 53 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या इनिंगचा, चौथ्या षटकाचा आणि रिग्नेश आणि यश चाविंद्रा विनंती असेल की शेवटचा चेंडू आहे, आपल्याला येणं कंपल्सरी आहे. यानंतरच्या सर्व संघांना ज्यांची ज्यांचे मॅचेस आहेत त्यांना विनंती असेल की अर्धी इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे. यावेळेस मात्र व्हेरिएशन, चेंडू स्लोवर होता, व्हेरिएशन केलं होतं चेंडूवरती. चेंडू जातोय तो शॉट मिडविकेटच्या रिजनला थोडंसं खराब क्षेत्राच्या थंबल करताना तिथे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद. तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीची धावसंख्या होती ती 55 आणि पुढील 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरता जे धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. टीम रख्खा दादा स्पोर्ट याने टीम पूर्वांचल स्पोर्ट यांच्या अपेक्षा. चला नाणेफेकीसाठी मी विनंती करतो यश चाविंद्रा आणि रिग्नेश. चला रिग्नेश राहणार, विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बघा टॉस साठी दोन्ही संघ रिग्नेश 11 रानल टीम जर इथे दाखल झाली असेल तर आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठावर यायचे. आपण यशराज पाटील कोपर टीमचे कॅप्टन पोहोचायचे. आपण नक्कीच रानलच्या स्पर्धेमध्ये रानल संघ उपविजेता संघ ठरला होता. टॉस साठी यायचं आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन यश 11 चाविंद्र टीमचे कॅप्टन आणि रिग्नेश 11 रानल टीमचे कॅप्टन सन ऑफ प्रताप पाटील. नक्कीच त्यांचे चिरंजीव आहेत रिग्नेश आणि ते आपल्या संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडूची मागणी केली आहे मैदानामध्ये. चला टॉस काही षटकानंतर करू आपण, मात्र खेळाला सुरुवात करायची. आपण ओपनर्स पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. आपण अतिशय सुंदर असा हा व्यंगम दृश्य पाहायला मिळते आपल्याला टीव्ही मॉनिटरवर देखील, कारण की अतिशय सुंदर असा क्रीडांगण लुक चांगला दिलेला आहे. अतिशय सुंदर असा ग्रास ग्रीन पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने मैदानामध्ये जेव्हा हिरवल असतो तेव्हा खेळाडूंसाठी एक पोषक क्रीडांगण म्हणून आपण नेहमी बघितलेलं आहे. मित्रांनो, आज सन्माननीय प्रदीप तरे साहेबांच्या शुभास्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला होता. त्याचबरोबर मनीषाताई दांडेकर मॅडम उपस्थित होत्या. त्याचबरोबर आपण पाहतोय की आता वनडर भिवंडी जगदीश नाईक यांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. या स्पर्धेचे वनमॅन शो शंकरदादा जुकर यांची उपस्थिती पाहायला मिळते या व्यासपीठावर. तसेच आमचे मित्र रवी जोशी देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे दादा बलवंत जोशी यांची उपस्थिती पाहतोय आपण.
पाऊस या पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरुवात इथे आर्यन चषकाची. पुन्हा एकदा मोठा फटका. प्रकाश वॉट अ कॅच. सुंदर झेल. देवेश याची खेळी संपुष्टात. अतिशय सुंदर फटका इथे सजवला होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे होता आणि खेळाडू देवेश याची खेळी संपुष्टात. बबल्या बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय चंदन. चंदन इथे मात्र कोणत्याही प्रकारचं बंधन न ठेवता फलंदाजी करावी लागणार आहे, कारण का जर धावांचं डोंगर आहे ना, ते इथं मात्र 56 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. त्यामुळे इथून फ्री ऑफ स्टाईल फलंदाजी करावी लागणार आहे. दीपेश नाईक यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. धन्यवाद दीपेश नाईक. पैशांचा पाऊस या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. हे तो सुरुवात आहे, अभि शंकरदादा बाकी आहे. ओ व्हॉट अ शॉट यार. अतिशय सुंदर फटका, देखना फटका पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकं जबरदस्त. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चांगल्या पद्धतीने गॅप शोधला होता, मात्र फटक्यामध्ये तर ताकद असते ना तर नक्कीच गॅप भेदला असता आणि चेंडू 4 धावांसाठी गेला असता. मात्र एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. गोलंदाज जयेश आता मात्र मॅन फ्रॉम देवरुंग फलंदाजीसाठी तयार. हो दाखवून देतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू जातोय चांगल्या पद्धतीने. इथे मात्र स्टॉप करताना विजय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून, मात्र संधी होती तोपर्यंत थोडंसं वाईट थ्रो. 2 धावा 2 धावांनी अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत ती धावसंख्या झालेली आहे ती 10. बघा सुरुवात म्हणावी तितकी चांगली नाहीये, कारण का पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक इथे जयेश म्हात्रे यांनी केलं. एक अवांतरची धाव देखील जरी मिळाली असेल तरी मात्र जयेश म्हात्रे यांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलं, तर एक चांगला आपण गोलंदाज इथे म्हणू शकता. आपण जर विचार केला पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा. तर ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती ना ती इथे आपल्याला पाहायला मिळत नाही टीम पूर्वांचल स्पोर्ट यांच्या माध्यमातून. बघा रिग्नेश राणाल आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे रिग्नेश राणाल. आणि आपण स्टार्टिंग पासूनच थोडं लेट आहोत. नवीन गोलंदाज मिथुन म्हात्रे येत आहेत. नक्कीच नितीन दादा यांना पाहिलं ते देखील उत्सुक असेल. मिथुन म्हात्रे. हो यावेळेस मात्र फटका सुंदर होता. थोडीशी मिसपिल नाही तरी त्या मोठी मिसपिल म्हणावी लागेल. 1 टू का 4 चेंडू जातो 4 धावांसाठी. हा चौकार. चंदन याच्या बॅटमधून मिथुन गोलंदाजीसाठी तयार, सामना करेल. चंदन यावेळेस मात्र चांगला कमबॅक. अतिशय सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय मिथुन म्हात्रे याच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव जातोय. बघा धावांचं टार्गेट आहे ना ते मोठं आहे, त्यामुळे इथून तुम्हाला येणारा प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावाच लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 3 मोठे फटके येणे गरजेचे आहे. तोच तेव्हाच तुम्ही धावपर्यंत जाऊ शकता. इथे मात्र काय फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी चंदनाच्या बॅटमधून हा षटकार. का फटका सजवला चंदनाने. आणि मी म्हटलं होतं मोठ्या फटकांची इथे गरज आहे. तो पहिला मोठा फटका या षटकाचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. सन्माननीय पाहुणे सर्वांचं स्वागत आहे. आर्यन चषकामध्ये विनंती असेल या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पुढील सामन्यात नाणेफेक करून घेणार आहोत. दोन्ही संघ कर्णधार विनंती असेल व्यासपीठाच्या समोर यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये. मिथुन म्हात्रे. हो फुलटॉस चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड. चेंडूला जसा गवसत होता क्षेत्ररक्षक. एकच धाव मात्र. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. इथे मोठा फटका येण्याची एक संधी होती, मात्र ती मिस करताना
पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूचा आपण पाहतोय की वापर केला गेला तिथे मिथुनच्या माध्यमातून डॉट चेंडू टाकला जात आहे. धावसंख्या 21 धावा धापलकर. शेवटचा चेंडू आहे. आपण टॉस देखील करणार आहोत. जगदीश नाईक यांच्या शुभ असतील पुढील मॅचचा टॉस होणार आहे. तसे बलवंत जोशी हे देखील उपस्थित आहेत टॉस बॉक्समध्ये. जुकर फॅमिली आपण पाहतोय त्यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स. मिथुन मात्र गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाही. मिस टाइम आहे आणि अतिशय सुंदर अशी फॉलो थ्रो मध्ये विकेट आपण पाहतोय मिळालेला आहे आणि षटकीही समाप्त झालेले आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तर नाणेफेकीचा कॉल करतोय आपण. खेळणारे संघ असतील यश 11 चाविंद्र आणि रिग्नेश राणाल. मी जगदीशजी नाईक यांच्याकडे टॉस सुपूर्द करतो. एक साईडला शंकर जुकर आणि दुसऱ्या साईडला आर्यन चषक असणार आहे. कॉल चाविंद्र संघाचा आहे आणि नाणेफेकीचा कॉल देखील चाविंद्र संघाने जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये राहायचंय. चाविंद्र संघ नाणेफेक जिंकलेला आहे. आपला फक्त निर्णय द्यायचा आहे. बॅटिंग ओके, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू तुम्ही तुमच्या जागेवरती जाऊ शकता. तर नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. संदेश पाटील, ओके. चाविंद्र संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संकेत ऑलरेडी आपण अनाउन्समेंट केलेलं आहे. एक रिव्ह्यू आहे. मग तुला घ्यायला काय हरकत आहे? मग यस घ्या ना. मग मॅच थांबू नका. आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर आहे. प्रिन्स मूवीज आहे. यस सर. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला. वाईट असेल तरी त्याला देखील रिव्ह्यू आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला जाईल नक्कीच. आणि फ्रेम मध्ये असेल कॅमेऱ्याचे तर तुम्हाला दिला जाईल. चला चेक करूया आपण. आमचे संजय पाटील सर चेक करतायत. तिसरे पंच संजयजी पाटील पडताळणी करताना. आणि बघा कोणत्याही संघावरती इथे अन्याय शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून करण्यात येणार नाहीये. तुम्ही पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करू शकता. एक संधी दोन्ही संघांना दिलेली आहे आणि येणाऱ्या सर्व संघांना देखील आपण पाहायचं आहे की आपल्याला रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलेला आहे. OUT आपण आउट आहात. ओके, ट्रॅक त्यांची नाहीये. ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. बघा संघांना विनंती असेल ड्रेसिंग आणि चेसिंग दोन्ही कंपल्सरी असणार आहेत. त्यामुळे इथे 2 धावांची पेनल्टी पूर्वांचल स्पोर्ट या संघाला देण्यात आलेली आहे. नवीन बॅटर सुरेंदर येतोय. आता इथून जे टार्गेट असणार आहे ते 58चं असणार आहे. नवीन बॅटर सुरेंद्र येतोय मैदानामध्ये. चला ऑलरेडी आपण खूप लेट आहोत. विनायक म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण VIP डायसवरती यायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. रोहन. रोहन याचा सुंदर चेंडू. इथे मात्र बेड बॅट्समन बेड विकेट कीपर आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. जयेश मात्र खूप क्लोज होते. तुम्ही एक फास्ट गोलंदाजाला क्लोज राहणं नक्कीच तुम्ही एक उत्कृष्ट यष्टीरक्षक असू शकता. मात्र कधी कधी ह्या चुका देखील मागात पडतात. ज्यावेळेस तुम्ही यष्टीरक्षकाची प्रॅक्टिस करताना मित्रांनो तदनंतर मात्र कितीही फास्टर गोलंदाज असू या तुम्हाला पुढे राहण्यामध्ये कोणत्या प्रकारची भीती नसते. इथं मात्र खूप क्लोज होते जयेश मात्रे. आता मात्र थोडंसं डिस्टन्स इथे देताना रोहन गोलंदाजीसाठी तयार. चांगला चेंडू. इथे मात्र काय फटकाय. व्हॉट अ शॉट. चेंडूला पाठवला मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी मायटी षटकार. 31. आता इथून मात्र मॅच गरम होताना पहिल्या चेंडूवरती आला चौकार. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. बघा चेंडू जर तो अवेलेबल झाला
तरच मिळेल, अन्यथा नवीन चेंडू देण्यात येईल. सर्व संघांनी नोंद घ्यायची. जुना चेंडू जर षटकारासाठी गेलेला मिळाला नाही तर नवीन चेंडूची 10 चेंडू येणारे आणि धावांची गरज असणारे ती 27 धावांची गरज असणारे. काय मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. 10 गेंदे और 27 रन की यहाँ पर जरूरत. अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू खालच्या दिशेने राहिला होता, कोणत्याही प्रकारची धाव नाही. इथे मात्र निर्धाव चेंडू एक संजीवनी देताना टीम रख्खादादा या संघासाठी हा डॉट चेंडू एक महत्वाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रोहन पाहूया कमबॅक होईल का आता इथून. ओ व्हॉट अ शॉट, काय शॉट आहे यार. अतिशय सुंदर फटका, स्ट्रेट षटकार 6 धावांसाठी. 37. आता मात्र इथून जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. काय मॅच रंगते. या पुढच्या 2 चेंडूंवरती या मॅचची दिशा ठरू शकते. एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये सोपं होईल चेसिंग. फुलटच चेंडू, लोअर फुलटच चेंडू होता. चेंडू जातोय तो शॉट मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणारे ती 20. हा अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील महत्वाचा चेंडू संपूर्ण मॅच मधील. जर ज्याही संघासाठी इथे चेंडू षटकारासाठी गेला तर पूर्वांचल स्पोर्ट मॅच मध्ये कमबॅक करेल आणि पुढच्या षटकामध्ये चेसिंगसाठी थोडासा दबाव कमी होईल. आणि इथे जर चेंडूवाला डॉट तर प्रेशर मध्ये जाईल पूर्णपणे टीम पूर्वांचलचा संघ. पाहूया मागच्या वर्षीचा बदलाव होईल का. सुरेंद्र फुलटो चेंडू. ओ इथे मात्र मिथुन मात्रे करतोय चूक. बघा हा झेल जो होता ना तो प्रकाशसाठी होता. मिथुन मात्रे यांनी कोणत्या प्रकारची कॉलिंग केली नाही. मात्र 2 चुका होत आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील चुकी करतोय. झेल सुटला आणि फलंदाजी करणारा बॅटर देखील चुकी करतोय. फुलटच चेंडू होता. संधी होती इथे षटकाराची. मात्र ती षटकाराची संधी इथे घालवताना बॅटर सुरेंद्र. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणारी ती 19. वडा मॅच, पहिलीच मॅच, रंगतदार मॅच या आर्यन चषकामध्ये आपण पाहतोय. काय सुरुवात या स्पर्धेची झालेली आहे. अतिशय सुंदर सुरुवात, अतिशय धमाकेदार सुरुवात. ज्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहिजे असते, जशी सुरुवात आपल्याला पाहिजे असते ती सुरुवात इथे करताना दोन्ही संघ पहिलीच मॅच इथे जबरदस्त क्रुशल मोमेंट वरती जाताना धमाकेदार मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघांचं अभिनंदन की आपण चांगल्या पद्धतीचा खेळ इथं आतापर्यंत दाखवला. या 7 षटकांमध्ये येणारे शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावांची गरज. बॅटर सुरेंद्र, बॅटर चंदन, येणारा नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. रवी 6-19. आता ही मॅच रवी वर्सेस संपूर्ण पूर्वांचल टीम. ऋतिक च्या 2 धावा पॅनल्टीच्या आल्या होत्या ना संदेश पाटील. त्या पॅनल्टीच्या 2 धावा इथे महाग पडताना. बघा ज्या 2 धावा टार्गेट मध्ये वाढवल्यात आपण. धावांचा टार्गेट होता 56, तो केलेला आहे 58. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या याच्यामध्ये मायनस केल्या नव्हत्या, आम्ही टार्गेट मध्ये वाढवल्या. ऋतिक इथे मात्र सुरेंद्र पुन्हा एकदा फुलटच चेंडू. जयेश मात्रे नाही, प्रकाश होता तिथे. एकदा पूर्ण आणि एकच धावावरती समाधान म्हणावं लागेल. इथे मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 5 चेंडू 18 सवा. इथे मात्र सुरेंद्र 2 फुलटच चेंडू होते. 2 मधून एक जरी मोठा फटका आला असताना तर चांगल्या स्थितीमध्ये इथं गेला असता संघ पूर्वांचल. मात्र सुरेंद्र याच्या बॅटमधून होते थोड्याशा चुका. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्ही ज्या मैदानामध्ये खेळत असताना त्या मैदानामधलं प्रेशर वेगळं असतं. तुम्ही पाहत असताना तिथं तुमचा दबाव वेगळा असतो. गोलंदाज
इथे मात्र चंदन जोपर्यंत 28 धावांवरती खेळतोय आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही मॅच जर जिंकायची असेल तर चंदन याला जास्तीत जास्त चेंडू खेळणं खूप गरजेचं आहे. मात्र इथं पहिल्या 2 चेंडूंवरती सिंगल चांगली गोलंदाजी ऋतिकेच्या माध्यमातून पाहूया. मागच्या वर्षी पूर्वांचल संघाला पराभूत केलं होतं रक्कादादा संघाने. यावर्षी तो बदला पूर्ण करून घेण्याची संधी अजून तरी आहे. 4 चेंडू येणारे 16 धावा. हो पुन्हा एकदा इथे मात्र काय जबरदस्त चेंडू ऋतिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर यंग अँड युवा गोलंदाज याच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 16. 3-16. आता मात्र सुरेंद्र स्वतःला कुठंतरी बॅक करताना की त्या 2 चेंडूंमध्ये एक जरी चेंडूवरती षटकार आला असता तर इथं धावांचं समीकरण काहीतरी वेगळं असतं. ऋतिक दाखवून देतोय का नाही. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो काव कॉर्नरच्या रिजनला. प्रकाश चांगली फिल्डिंग करताना इथे मात्र आता फक्त येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथून जर कोणत्याही प्रकारची गोलंदाजांनी चुकी केली नाही तर विजयाच्या दिशेने जाऊ शकतो टीम रक्कादादा. आणि गोलंदाजांनी जर केली चूक तर चंदनने देखील दाखवून दिलेलं आहे की का मी या मॅचमध्ये आतापर्यंत 25+ धावा काढलेल्या आहेत. पाहूया होईल का काय चूक. मारण्याचा प्रयत्न मिथुन म्हात्रे आणि मिथुन म्हात्रे इथे मात्र झेल सोडताना. या पहिल्या मॅचमध्ये मिथुनकडनं खूप चुका होताना पाहायला मिळतात. बॅटिंगमध्ये त्याने एक षटकार जरी ठोकला असेल मात्र क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्याकडनं खूप चुका आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र औपचारिकता काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. जर कोणत्याही प्रकारचा नो वाईड आला नाही 38 सर्कलमध्ये जर आता आपण पाहिलं तर लॉंग ऑनला 38 सर्कलमध्ये घेण्यात आलेलं आहे. ओ सुंदर चेंडू. काय सुंदर चेंडू हाताळला. आणि इथे मात्र विजयी संपादन करताना रक्कादादा सिंग टीम कॉंग्रॅच्युलेशन आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक टीम पूर्वांचल स्पोर्ट. चंदन आपण जबरदस्त खेळ केला मात्र विजयश्री खेचता आली नाही आणि जबरदस्त इथं गोलंदाजीचा नमुना पेश केला टीम रक्कादादा संघाने. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. या पहिल्या मॅचमध्ये 21 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. प्रकाश इज द मॅन ऑफ द मॅच. चला प्रकाश यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 21 धावा. धन्यवाद मयूर पाटील. चला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण आणि पुढच्या मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत. जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीम चाविंद्र आणि राणाहाल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. खेळाला सुरुवात करायची आपण. मॅन ऑफ द मॅच प्रकाश आपल्याला दिली जाणार आहे व्यासपीठावर. आपण 21 धावांची खेळी 3 षटकार लागोपाठचे 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते प्रकाशने म्हणून ठरला या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम ट्रॉफी इथे मॅन ऑफ द मॅच पोहोचवायची आपण. मी ती ट्रॉफी देण्याकरिता विनायक मात्र यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते ट्रॉफी द्यायची आपण जी आम्हाला तुषार सोन्या चौधरी टेमगर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर कुछ मीठा हो जाए जी कॅडबरी आहे सेलिब्रेशन तो आपण जयदत्त जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते तो सेलिब्रेशनची जी कॅडबरी आहे ती आपण द्यायची आहे. ती आम्हाला आर्यन शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. निशिकांत पाटील यांच्या माध्यमातून कुछ तूफानी हो जाए कोल्ड ड्रिंक्स के लिए रुकना है. देखील उत्कृष्ट गोलंदाजसाठी ट्रॉफी आहे. तसेच उत्कृष्ट फिल्डर आता बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्याकरिता कुमार दीपेश संतोष नाईक यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी तुषार सोन्या चौधरी टिमगरगावचे समाजसेवक आणि खऱ्या अर्थाने चंद्रकांत जोशी यांचे लहानपणाचे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील सामनावीर ट्रॉफी इथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कुमार करण रवींद्र भुईर यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. निशिकांत पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला कोल्ड्रिंक्स शीतपेय दिलेलं आहे. फिल्डिंग अजून लावलेलं नाही यशराज. नेहमीप्रमाणे सर्वात जास्त जर भिवंडीमध्ये कोणाला अनाउन्समेंट करत असेल तर यशराजला. आपण शतरक्षण त्वरित लावून घेतो. रिग्नेश 11 राहणार
त्यानंतर आमचे मित्र योगेश तरे यांच्याकडून देखील या स्पर्धेमध्ये चेंडू देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आई एकविरा कोल्ड्रिंक्स यांचा आम्ही आभार व्यक्त करू. मंगेश शेलार आणि जिश शेलार यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. तसेच चंद्रकांत जोशी यांच्या माध्यमातून देखील पाण्याची व्यवस्था झालेली आहे या स्पर्धेकरिता. त्याचबरोबर चंदन गुप्ता, नितीन म्हात्रे, गुरु नाईक, दीपक मोहते, बबल्या पाटील यांनी आम्हाला चेंडूची व्यवस्था केलेली आहे या स्पर्धेला. आणि खास करून टॉवर फॅन अर्थात कूलर जे आहेत विनायक म्हात्रे यांची इथे व्यासपीठ